मला काय मागे नाही करायचं इथं जिथं म्हणतात त्यापेक्षा कसं काय भेटला काय 20 रुपये 10 रुपये पावशेर इकडं? तिथं किती यायचे पण 5,000 रुपयाने शिल्लक आहे पुण्याला. हा मग आता नाही, आता कसं आहे माहिती का, यांचं म्हणणं नाहीये तुम्हाला इकडे आता करमायला लागलंय. काय काय मागं पुढे चालू आता चालू आहे आता. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांच्या आग्रहा खातीर आणि माझ्या पण मी पण समजा वैष्णवीच्या पाठीमागे लागून व्हिडिओ बनवून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तिनं बनवलाय आणि त्याला एकदम मस्त असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. आणि तिला भरपूर असे कमेंट आले की दादा एकदम मस्त व्हिडिओ बनवतीये वहिनी, एकदम मस्त असे बोलतीये, व्यवस्थित दाखवतीये. पण म्हटलं तिला पण त्या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि तिनं मला फोनवर सांगितलंय की आता मी 100% बनवण्याचा प्रयत्न करेन. कारण मला वाटत होतं की कोणी बघणार नाही किंवा बाबा कमेंट करतील, हे करतील, तुला येत नाही काय नाही. म्हणलं बोलू दे, कमेंट करू दे, त्याच्याशिवाय तू शिकणार नाहीये. आणि काय होतं म्हटलं, सुरुवातीला मला कुठं व्हिडिओ बनवता आलाय. नॉर्मली आपलं जसं आहे तसं बोलायचं, जे आहे ते सांगायचं. तर ती म्हणे ठीक आहे, नाही म्हणे आता लक्षात आलंय, आता बनवण्याचा मी 100% प्रयत्न करणार रोज डेली. म्हणलं ठीक आहे चालतंय. आता एवढा फायदा झालाय, गेली तिकडं, तिला सांगितलं तर आणि तिकडं पण सगळेजण तिला सपोर्ट करताय. मामी झालं, गौरी झालं, बबनी मावशी झालं आणि आपली दिदी तर आहे. दिदीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ना तुम्ही कशी कुटाने करते, तिथं दुकानात बसून आहे अशी कुटाने करते, दुकानात फेअर अँड लवली घेते, हाताला लावती, चॉकलेट घेते, चाऊमिन घेते, परेशान करते त्यांना. पण ठीक आहे, तिला म्हटलं सांभाळ तिला तू व्यवस्थित, सर्दी खोकला. तर असं चालू आहे. आणि तुम्ही म्हणत असताल की दादा तुला पुण्याला कधी जायचंय? पुण्याला जायचं आता आमचं एक 4-5 दिवसाचा आहे प्लॅन. पण आजी बिमार पडायला, आईची त्यांची पण इच्छा थोडी कमीच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, इतक्या दिवस इकडं राहिलं ना, तिकडं जायचा कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. आता आजीचं आल्या तशा तर तुम्हाला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर आल्या तशा थोड्या गुंगलेल्या आहे, त्यांना सर्दी ते ताप ते सगळं झालं होतं. एक सलाईन दिलं होतं का, इंजेक्शन दिलं होतं. आज डबल सलाईन नाही, ते इंजेक्शन डॉक्टर येणार आहे घरी. तर बघू, ते दिल्यानंतर त्यांचं जर तब्येत व्यवस्थित झाली तर आपल्याला 100% जायचंय. पण आहे आता कसं आहे माहिती का, यांचं म्हणणं नाहीये तुम्हाला इकडे आता करमायला लागलंय. काय काय मागं पुढे चालू आता चालू आहे आता मागं पुढं. कारण कसं आहे माहिती का, यांना बी सगळ्यांना सोडून जाण्यात याच्यात यांचं म्हणणं आहे तुम्ही दोघं जर जा राहा तिकडं, त्याच्यानंतर आम्ही येऊ, किंवा बाबा तुम्ही पुढं व्हा त्याच्यानंतर आम्ही येऊ. आणि आजीला पण सोडून एकटीला जाता येत नाही, आईन ते बी आले तरी आजीला सोडून जाता येत नाही. आपलं एकच वाक्य आहे पहिल्यापासून, गेलो तर एक म्हणजे सगळ्यांसोबत, नाही तर मग कॅन्सल. असं एक आपलं पहिल्यापासून मी सांगतोय तुम्हाला. कारण आपण एकटे जाऊन हे करून काही मतलब नाहीये, सोबत सगळेच पाहिजे. आता आजी आहे पण आजीला एकटीला इकडे सोडता येत नाही बघा. कारण आता कमेंट बी भरपूर होत्या, आजीला गावाकडे सूट होईल वातावरण सगळे. पण इथल्यापेक्षा तिथं जास्त आहे, इथल्यापेक्षा किती मस्त होतं तिथं. इथं आल्या तसे त्या बिमार पडल्या. काय द्यायला ताण आला काय, डबल वापस जायचा का कशाचा, ते असा विषय झालाय. तुम्हाला कसं काय वाटतं? यांचं कसं आहे माहिती का, तुम्ही जिकडं तिकडं आम्ही असा विषय. पण कसं एकट्या आजीला सोडता येत नाही. आणि वैष्णवीचं पण तेच म्हणणं होतं की जायचं तर सगळेच जाऊ. कारण कसं आहे माहिती का, 2 जा 3 जा एवढं नवीन सिटीत सगळे पहिल्यापासून आता म्हणजे एकत्र राहायची सवय, थोडं एकट्याला जायची हे नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं की नको बाबा, जायचं ना तर सगळे सण सोबत जाऊ, नाही तर मग एकट्या आजीसाठी सुद्धा इकडे राहायची तयारी आपली. असं नाही की बाबा आजीला इकडे सोडून जायचं, सगळं घर पाणी आहे, सगळं व्यवस्था आहे, पण नाही त्याला काही मजा नाही. पण आपण आजीला विचारू आजीचं म्हणणं काय काय नाही. तर कारण कसं आहे माहिती का, बिमार पडलं त्याच्यामुळे मला सुद्धा काय म्हणतात आजीला नाना बी येऊ शकत नाही. आजी म्हणलं तिला आपण कोणी सोडू शकत नाही ना.
चला आजीला विचारू आपण काय म्हणताय आजी काय करायचं, जायचं पुण्याला जायचं? चाल बापा, मला काय तुमच्या मागे ये नाही. करायचं इथं हा जिथं म्हणतात तिथं. सगळ्याजणी म्हणत्या पण तुम्ही तिकडच चांगल्या होत्या, खुश होत्या म्हणे, तिकडं बोलत होत्या, हे करत होत्या. इकडं आल्या तसं तुम्ही काय झालं मला घरदारी नाही का? कोणतं हे काय माहित, पण आता आता तुमचं मला दुःख आलं, मला काय करू? काय दुखायला तुमचं? खाल्लं होतं, अंगाची कातडी निघायची वेळ आली, उजळी याच्या. घर चांगलं नको वाटत का मला? चला कुठं नाही बाबा, ना ना तुमच्या मागे ये. डॉक्टरला आणा ना, होते ना खा जायचं म्हणल्यावर. येईल का बीसार का? डॉक्टरची वाट पाहायला लागली ते डॉक्टर आल्यावर बोलवायचं. काऊन? ते सरकार नाही पटत. आमच्या इथं 2 डॉक्टर आहे, आमचेच एक देशमुख डॉक्टर म्हणून आणि एक बी सरकार म्हणून आहे. पण आमच्या इथं खाजोला आहे आपल्या इथं पाण्यानं होईल काय, मला सुद्धा तेच चालू. सगळ्यांचेच खाजवायला लागले अंग. काय झालं आमच्या इथं 2-3 दिवस खारं पाणी होतं. काय झालं का मग? हे काय कातडी निघायची आणि मी कालच गोळ्या आणल्या, मला काय माहिती, सांगायचं ना मग की असं असं व्हायलं म्हणून. मला खाजू लागला. मी गोळ्या आणल्या, त्या गोळ्या त्याच्याच आहे, घ्यायच्या असं घेऊन टाक. 2 गोळ्या. नाही त्यांच्या डॉक्टर कडूनच घ्या, त्यांच्या जे आहे ना सगळ्याचे अंग खाजवायला लागले. ते देशमुख डॉक्टर आले नाही, ते गोळ्या देतील व्यवस्थित, त्या गोळ्या देतील व्यवस्थित त्यांच्याच. थोडंफार हे करावंच लागेल ना, दुखायला लागलं त्याला दुखायला दमच नाही निघत. फरक पडत नाही त्याला, आपलं हेच नाही वाटत. काय कदाला आजी, काय आता डॉक्टरला आणावंच लागणार आहे ना. म्हणलं त्याला पटत नाही, ते बी सरकारचं देशमुख डॉक्टर आणा. तर बी सरकारनं तुम्हाला इंजेक्शन दिलं, ते डोक्यात हात काढा ना. तर आमची दिदी नाही ना, तर आम्हाला जरा पण करमायला नाही, घरात असं ढकलल्यासारखं वाटायला लागलं, नुसतं शांत झालंय सगळं. आणि आता 3-4 महिने झाले कुठंच गेली नव्हती ना ती, नाही का, सोडून. आणि त्या दिवशी संभाजीनगरला आमच्या सोबत आली, आईसोबत आमच्यासोबत, नाही का. दवाखान्यात गेली, नित्य होती तिथे, तर नित्य सोबत गप्पा मारल्याचा चल म्हटलं तर येत नव्हती. नाही म्हणे, तिला असं झालं होतं हिच्यासोबत जाऊ का हिच्यासोबत राहू, असं झालं होतं. आणि आता पण तिला मी सकाळी फोन लावला, तर म्हटलं आम्ही चाललोय नित्ताईकडं, नित्ता त्याची इथं रडू लागली, मला करमत नाही म्हणे, मला कमत नाही ना, मला कमत नाही ना सांगू लागली. आणि पुन्हा तिकडं काय काय घडलं ना सगळं आईला फोन करून सांगते की ही बाई मला म्हटली तुला घेऊन जाईन, लॉलीपॉप खाल्ले तर धरून नेईन, सगळं सांगते. त्या बाबाची भीती वाटते, आई मला म्हणते ते तिकडचे बाबा आहे त्यांची भीती वाटते, मला म्हणते चल चल. तर ते अशी करते. आणि तिला पण एवढं करमत नाही, कारण कसं आहे माहितीये का, इथं दांगडू चालूच असतं तिचं हे ते, तिथं काय एकटे मावशीच्या अंगावरच येते, बाकी यांच्या अंगावर नाही. गौरीला बोललं तर बोलू देत नाही, तिला हे करते गौरीला. तिची मावशी आहे, मावशी सोबत जरा पटत नाही तिचं, मामा सोबत नाही, मावशी सोबत नाही. हा, तिथं फक्त बबनी मावशी आणि किराणा दुकान, या 2 गोष्टी तिला एकदम मस्त झालेल्या आहे, त्याच्यामुळं ताणच नाहीये. तिला म्हटलं ये 2-3 दिवसात, आता काय करते बघू आपण. आणि जेवढे दिवस आहे ना तेवढे दिवस ती व्हिडिओ बनवणार आहे, तिला व्हिडिओ बनवायला सांगितलेले. आणि आता आजचा व्हिडिओ इकडचा येणार आहे, आणि ती आली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण लाईव्ह येणार आहे. आता डेट बऱ्यापैकी ती आली की दुसऱ्या दिवशी 100% लाईव्ह येणार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. आणि काय आज स्वयंपाकाचा बेत? गोबीची भाजी, पोळ्या. कधी बाजार? कालच झाला वाटतं नाही का, परवा दिवशी. आमच्या मंगळवारचा बाजार आहे, इथं आलो तर बाजाराचा बी सगळा खेळ पांगलेला होता. आता मंगळवारी बाजार केलाय. आणलं का सगळं भाजीपाला? कसा भेटला? काय ठेवतो बापा, खराब व्हायला लागलं, फ्रीज नाही तर. पुण्यापेक्षा कसं काय भेटला? काय 20 रुपये 10 रुपये पावशेर इकडं. तिथं बी तिथे पण 5,000 रुपयाने शिल्लक आहे पुण्याला. हा, मग आता तेवढं अंतर आणण्यात याच्यात तर आहेच ना. मी सकाळी केलाय नाश्ता, रात्रीची ती खिचडी होती, ती आईला म्हटलं गरम कर, जाऊ दे कुठं पोळी ते करत मला जायचंय. आणि काहीच नाही तिकडचा निकडचा एवढा काही खास बदल पण नाहीये. सगळे कमेंट मध्ये म्हणे की इकडे जास्त खर्च आहे दादा, गावाकडचं गावाकडंच असतं,
हे असतं. पण आम्हाला काही वाटायला नाही एवढं, नाही काही. आता 200 रुपयाचा बाजार आहे. आपण बी मग 100 रुपयाचा 2-3 दिवस जातच होता. ते 8 दिवसाचा 100 रुपयाचा भाजी, 200 रुपयाचा भाजी. हा, एवढं काही असं खास काही बदल नाहीये. पण बघू आता यांचं सगळ्यांचं काय होतं काय नाही तर. कारण कसं आहे माहिती का, सगळे राजी झाले तर निघाले, नाही तर मग बघू काय करता येईल तर असा विषय. कारण सगळ्यांची इच्छा होती की दादा तुम्ही इकडंच गावाकडं राहा, गावाकडंच चांगलं आहे, इकडचं वातावरण सूट आहे. वातावरण आम्हाला तिकडचं खास सूट झालं होतं, नाही का. तरी बघू आता आपण दिवाळीपर्यंत जर यांना थोडं हे करून घुमवून नेऊ दिवाळीपर्यंत, काय करता येईल तर बघू. त्या आजी साहेबला तर मला वाटतं त्या गोष्टीमुळे दुखणं आलेलं दिसतंय, जायचंय म्हणून. ते पहा आजी येते म्हणायला लागलंय. पण ठीक आहे, चला बघू आता काय होतं तर. काय होतं नाना, काय जायचं का कसं? आम्हाला काय नाही, मला कोणती आजी मला दर्शक नाही तर मला काही म्हणणं नाही. असा विषय बघा, यांचं काही म्हणणं नाही पण आजीचं आहे. ठीक आहे, कारण कसं असतं माहिती आहे का, विरोधात जाऊन बळजबरीने मतलब बी नाही आहे. बळजबरीने येऊन तिथे हे करण्यापेक्षा कसं आहे, इकडे राहिलेलं परवडतं. आणि काही आपलं असं काही जास्त वय नाही झालेलं आमचं की काय लगे आता गेलं तर ठीक आहे, नाही तर आयुष्यात नंतर जाताच येणार नाही, तसं काही विषय नाही आहे. हां, तिथं सगळं आहे. आणि आता सगळी माहिती पण झालेली आहे, नाही का. आणि आपल्या हिला सानूला शाळेत पण टाकलेलं नाही, त्याच्यामुळं एक आपण इकडं राहण्याचं समजा हे करू शकतो यांच्यामुळं. पण तिला शाळेत वेळ टाकला असताना मग आजीला बळजबरी यावंच लागला असतं, 100% यावंच लागलं असतं. त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण आता जे काय करता येईल ना ते आता करता येईल. पण आता कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टीचा विचार करू 1-2 दिवसात आणि निर्णय घेऊ. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला याच्यात माहिती आहे का, सानू दिसत नाही, वैष्णवी दिसत नाही, त्याच्यामुळं कसं आहे घरात आम्ही 4च माणसं दिसतोय. हां, आता व्हिडिओ तर आम्हालाच करमायला, नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडणं बी जरा अवघडच आहे. पण ॲडजस्ट करून घ्या आता 2-3 दिवस. ती 2-3 दिवसांना आल्यावर तिला घेऊच आपण. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि काय बरोबर आहे काय नाही, जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, भेटतो मी अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.